अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रीपाद श्री वल्लभ अनघा दत्त महाराज की जय। सद्गुरुनाथ अनंतानंत साईनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। माँ नर्मदा मैया की जय। माँ नर्मदा मैया की जय। माँ नर्मदा मैया की जय। भजन रूपी साधना यामध्ये आपण आणखीन एक पुष्प चढवत आहोत बाबांच्या चरणी। बाबांचंच भजन आहे, परमपूज्य भक्तराज महाराज यांचे जे स्वरचित भजन आहेत त्याच्यातलंच एक भजन आहे। आणि हे जे भजन आहे हे बाबांचं अतिशय आवडतीचं भजन आहे। आणि या भजनाच्या अनुभूती खूप भक्तांना देखील आलेल्या आहेत। हे जे भजन आहे हे जर सतत तुम्ही 40 दिवस संकल्प सोडून जर हे तुम्ही भजन म्हटलं तर तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात। त्यासाठी हे भजन आज आपण निरूपणासाठी घेत आहोत। बोलविता धनी माझा बापच आहे, सद्गुरू भक्तराज महाराज आणि सद्गुरू रामानंद महाराज हे जसा मला माझ्याकडून बोलून घेतायत, अर्थ लावून घेतायत, त्याप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे। तर आपण सुरुवात करूया। पहिलं कडवं आहे, प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची। प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची। होई जरी दुःख या जीवा, होई जरी दुःख या जीवा, देई परी शक्ती शमनाची। देई परी शक्ती शमनाची। विधाता तूच जगी असता, विधाता तूच जगी असता, करू का चिंता मनी त्याची। करू का चिंता मनी त्याची। प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची। या भजनामध्ये बाबा अर्थ लावून देत आहेत। हे प्रभू, हे सगळं मायावी जग आहे। या सगळ्या जगामध्ये फक्त माया असेल तरच व्यक्ती व्यक्तीला विचारतो, नाही तर कोणी कोणाला विचारत नाही। बाबांनी एका भजनातच म्हणले, स्वार्था विण का जगिना तीरे, सौख्या करिता फिरतो फेरे, आहे का हृदय तुझ्या हरिनाम।
मानवा जीवन हा संग्राम. हा सगळा संग्राम आहे. जीवन म्हणजे संग्राम आहे. आणि आपल्या तोंडामध्ये राम नाही आहे, नाम नाही आहे. आणि इथे तर सगळा भरलेला मायेचा बाजार आहे. तिथे कोणी कुणाला ओळखणार आहे, कोणीच कुणाला ओळखत नाही आहे. आणि त्यामुळे जीव कसा बेजार झाला आहे. ह्या मायावी जगामध्ये बाबा मी कंटाळलो आहे रे. या जगामध्ये कुणीच कुणाला विचारत नाही आहे. सगळं जग स्वार्थी झालं आहे. सगळं मायानी आणि वासनेनी स्वतःच्या स्वार्थाने बरबटलेलं आहे बाबा. मी मग कोणाचा आधार धरू? प्रभू या माया बाजारी धरू मी आस कोणाची. मी कोणाची आस धरू? या मायावी जगामध्ये मी कोणाची आस धरू? होई जरी दुःख या जीवा. मला तर दुःख होत आहे, नेहमी होत आहे. कारण मी प्रारब्ध घेऊन आलेलो आहे. मागच्या जे 84 लक्ष योनी मी फिरून आहे, त्याच्यात माझ्याकडनं काही काही पाप घडले आहेत. त्यामुळे मला प्रारब्ध भोगावंच लागणार आहे. आणि ते भोगताना मला दुःख होत आहे. आणि दुःख येणारच आहे. तर मी आता कोणाची आस धरू? हे मायावी जगामध्ये मी कोणाकडे धरू? कोणाची आस धरू? बाबा तुम्हीच सांगा. हे गुरु माऊली तूच सांगा आई. मी कोणाची आस धरू? धरू मी आस कोणाची? होई जरी दुःख या जीवा देई परी शक्ती शमनाची. हे भोग तर मला भोगावेच लागणार आहे. मग परमेश्वराला काय मागायला पाहिजे? बाबा म्हणतात, बाबा नेहमी म्हणायचे की माझ्याकडे तुम्ही प्रारब्ध भोग हे दुःख माझं कमी करा, असं कधीच म्हणू नका. तुम्ही काय म्हणा की मला आणि मी करू पण शकणार नाही. ज्याचे त्याचे प्रारब्ध भोग हे ज्याला त्याला भोगावेच लागणार आहे. रामाला चुकले नाही, देवाधिकांना चुकले नाही. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झालेला होता. त्यांच्याशी साक्षात माता बोलायची, देवी बोलायची. तर त्यांचे भक्तजन त्यांना म्हणायला लागले की तुम्ही का नाही सांगत माताजीला की माझे हे भोग कमी कर, हे दुःख कमी कर. ते म्हणले की मागायचंच झालं देवाजवळ तर मग तो भक्त कसला? भक्तांनी कधीच देवाजवळ किंवा गुरूंजवळ काहीच मागू नये. फक्त ते दुःख सहन करण्याची ताकद मला दे. कारण भोग हे भोगावेच लागतात. ह्या जन्मात नाही तर पुढचा परत जन्म घ्यायचाच आहे आणि त्यासाठी भोग भोगावे लागणार आहे. परत आपल्या जन्माला यावं लागेल. त्याच्यामुळे भोग हे भोगूनच चुकवा. बाबा म्हणायचे तुम्ही मला ती सहन करण्याची, भोग सहन करण्याची शक्ती माझ्याजवळ मागा, मी ती तुम्हाला देईन. हां, ते भोग जे भोगावे लागणार आहेत तर त्याचं दुःख सहन करण्याची ताकद तुम्ही माझ्याजवळ मागा, ती ताकद मी तुम्हाला देईन. पण तुमचे भोग कोणाला सुटले नाही आहे आणि ते भोगूनच संपवावे लागतात, कटावे लागतात. तरच आपली पुढे पुढे उन्नती होत जाते माणसाची. आणि त्यासाठी धरू मी आस कोणाची, होई जरी दुःख या जीवा देई मज शक्ती शमनाची. मग काय? विधाता तूची जगी असता, करू का चिंता मनी त्याची. जर तो विधाता एवढा परमेश्वर आपली गुरु माऊली आपल्याला सांगत आहे, आपल्या समोर आपल्याला प्रत्यक्ष सगळे दृष्टांत देत आहे, तर मग आपण ती सहन करण्याची शक्ती त्याच्याजवळ. आणि मग कशाला विधाता असताना, तो जगी असताना, ते ब्रह्मांड एवढं चालवतं, ती शक्ती समोर बसलेली असताना आपण काय मागायचंय?
तर ती सहन करण्याची ताकद मागायची. तर त्याच्यासाठी काळजी कशाला मी करू? होई जरी दुःख या जीवा, धरू का चिंता, करू का चिंता मनी त्याची. मी कशाला मनी चिंता बाळगू? तो साक्षात परमेश्वर परमात्मा माझ्या समोर बसलेला आहे. आणि तो जर आहे, ती शक्ती आहे माझ्याकडनं करून घेणारी. जेव्हा आपण नामस्मरणाला लागतो आणि आपल्याला कळतं की हे नाम मी घेत नाहीये, हे मी बोलत नाहीये, हे तो माझ्याकडनं बोलवून घेतो, हे कार्य मी जे करते ते कार्य तो करून घेतोय, हा जेव्हा ठाम विश्वास होतो तेव्हा चिंता करू मी चिंता कशाला त्याची? मी कशाला चिंता करू? पुढच्या कडव्यात म्हणा, पदीया शक्ती नसताना उठे मी मार्ग क्रमण्यासी. विधाता तूची जगी असता, करू का भीती पडण्याची, धरू का भीती पडण्याची. या माझ्यामध्ये पावलांमध्ये एवढी शक्ती नाहीये, माझ्यात एवढी शक्ती नाहीये. ते परिक्रमावासी येतात, मी बऱ्याचदा त्यांना हे भजन सांगते. पदी या शक्ती नसताना उठे मी मार्ग क्रमण्याचे. आम्ही परिक्रमाचं नर्मदा परिक्रमा धारण केली आहे, आम्हाला करायची परिक्रमा, पण पायात शक्ती नाहीये. मग त्या आईला अळवा, जिने तुम्हाला परिक्रमा करायला बोलवलेलं आहे, नर्मदा मैया, तिला तुम्ही बोलवा आणि तिला सांगा, तिला विनवणी करा सारखी की आई तू तर बोलवलंय. गजानन महाराजांच्या ओंकारेश्वरून परिक्रमा उचलतात लोक. आणि पहिला आश्रम जेव्हा श्रीपाद श्री वल्लभ लागतो तेव्हा पहिलाच आश्रम 12 किलोमीटर चालून आल्यानंतर त्या इतक्या थकलेल्या असतात बिचाऱ्या माऊली, सगळे परिक्रमावासी, की त्यांचे पाय अगदी जड जायचे, अगदी दुखत लग्नाला, कारण मोठा पैराव असतो, एवढी चालण्याची सवय नसते. तेव्हा संध्याकाळी त्यांची आरती झाल्यानंतर मी मुद्दाम या भजन त्यांना सांगते. पदी या शक्ती नसताना उठे मी मार्गक्रमण. 4000 किलोमीटरची परिक्रमा करायला मी निघाली आई, तुझ्या भरोशा, कारण तू बोलवलंय. तिने बोलवल्याशिवाय परिक्रमा होत नाही. जसं दत्त महाराजांचं आहे की त्यांच्या आज्ञेने आपली डोळ्याची पापणी सुद्धा लावत नाही. दत्त महाराजांच्या इथे कोणी पिठापुरमला दर्शनाला जाऊ शकत नाही. तसं मैयाने बोलवल्याशिवाय परिक्रमा होत नाही. म्हणून मी त्यांना सांगते की तुम्ही मैयाला प्रार्थना करा, आई तू करून घेशील तसं ग आई, तू चालवशील तशी ग आई. माझ्या पायात शक्ती नाहीये, पण मी तरी हा मार्ग क्रमण्यासाठी तू मला बोलवलेलं आहे, तुला मला परिक्रमा माझी पूर्ण करून घ्यायची आहे, तुला चालवायचं आहे, तिला शरणागती पत्करा. पूर्ण समर्पण भावना जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा ती परिक्रमा बरोबर छान होईल. आणि मग तू मला चालवत असताना सतत मी त्यांना सांगते की 4000 किलोमीटरची तुमची परिक्रमा आहे. जवळजवळ तुमचे 1.5 ते 2 कोटी पावलं पडणार आहेत त्या परिक्रमेत, पायी परिक्रमेत. आणि जर प्रत्येक पावला गणित तुम्ही ज्या शक्तीला मानतात, गुरु केलं असेल तर आपलं गुरुमंत्र किंवा ज्या शक्तीला तुम्ही मानत असाल त्या शक्तीचं तुम्ही जर प्रत्येक पावला गणित जर नामस्मरण करत गेले तर तुमचा घरी संकल्प करून सुद्धा होणार नाही एवढा 1.5 ते 2 कोटी तुमचा जप होईल. 1.5 ते 2 कोटी जप म्हणजे साक्षात तो गुरुमंत्र. 2-2 कोटी 3-3 कोटी जर सतत नामस्मरण करत तुम्ही गेले तर तुमचा तो जप होईल. आणि शेवटी अजपाजप, नामावरती तुमचं श्वासावरती नाम सुरू होऊन जाईल. अजपाजप ज्याला म्हणतात तो सुरू होऊन जाईल. केवढी ती परिक्रमा ही अविस्मरणीय
ही खरोखर परिक्रमा म्हणजे जी आहे नर्मदा परिक्रमा, ही अनुभूती स्वतः घेण्याची. लोक काय झाले हल्ली व्हिडिओ, जास्तीत जास्त फोटो, तो पुढे गेला, मी कितके अंतर चालणार. एक जण माझ्याकडे परिक्रमावासी आश्रमात आले होते. ते म्हणले, ताई, विद्याताई, आम्ही परिक्रमा मी 46 दिवसात केली. म्हटलं वा, मग गोल्ड मेडल मिळालं का पारितोषिक मिळालं, गिरणेश बुकात नोंद झाली? काय करायचं 46 दिवसात परिक्रमा? आपण जर घर विसरायला निघालेलो आहोत, परिक्रमा करायला निघालोय, परिभ्रमण नाही. आज परिक्रमेला, नर्मदा परिक्रमेला लोकांनी परिभ्रमण करून टाकलंय. केव्हाही वर्षभर परिक्रमा करतात, पितृपक्षात सुद्धा करतात. काही लेडीज माझ्याकडे आल्या होत्या, पितृपक्षात आल्या. मी म्हटलं बोला, तर म्हणे नर्मदा परिक्रमा. म्हटलं हो, आता कुठली परिक्रमा? दिवाळीच्या द्वादशीपासून परिक्रमा सुरू होते, एकादशी नंतर. आता तर मैया झोपली आहे, देव झोपले. देवदेवकाची जेव्हा भेट होईल आणि परत जेव्हा शिवाच्या हातातला कारभार विष्णूंच्या हातात दिला जाईल, तेव्हा देव उठतील, तेव्हा परिक्रमा सुरू होईल, खरी परिक्रमा. नाही म्हणे आम्ही सहज भ्रमंतीला. म्हटलं हो, पितृपक्षात कोण भ्रमण करतं? काय सांगणार? जेव्हा वेळ मिळाला तेव्हा परिक्रमेला लोक सुरू करतात आणि निघतात. मग त्यांना मी सांगते की तुम्ही देवीला प्रार्थना करा, त्या मैयाला प्रार्थना करा की हे मैया, तू आम्हाला जर परिक्रमेला बोलवलंय, तू आमची परिक्रमा करून घेणार आहे, तू शक्ती आमच्या बरोबर आहे, धारण केली आहे तुम्ही तिला, मैयाला, आणि मग तुम्ही परिक्रमेला निघालेल्या, तर केवढं नामस्मरण होईल, तुम्ही स्वतः सिद्ध व्हाल. मग का नाही तुम्हाला मैया देणार? लोकांच्या अनुभवावरनं या ह्याच्यात मैया मला दिसली, त्यात दिसली, पण म्हणून अश्वत्थामा भेटला. शक्यच नाही. अश्वत्थामा कसं काय भेटेल? त्या काळात जर तुम्ही महाभारतात त्याचं जर स्वरूप बघितलं, त्याचं रूपाचं वर्णन ऐकलं, तर बेशुद्ध काय, परत शुद्धीवरच येणार नाही. मी तर म्हणेन कोणी काही लोक, हे कसं शक्य आहे? नका स्टोऱ्या बनव. एक परिक्रमा करून आले की लोक बाया मैया बनतात आणि माणसं संत बनून जातात. एक परिक्रमा करून आल्यानंतर लागली आणि व्हिडिओ आणि त्याचे शूटिंग आणि त्याचे, अहो ती मैया काय 8-8, 10-10 वेळेला परिक्रमा करतात लोक. गरजच नाही. एकदा परिक्रमा केली आणि जर दुसऱ्यांदा तुम्ही खरंच जर ती पहिली मनापासून करून आलेले असाल, अगदी नामस्मरण करत करत, तर तुम्ही इतके सिद्ध. अफलातून एक परिक्रमा जर तुम्ही खरोखर मनाने अगदी छान, म्हणजे पूर्ण आध्यात्मिक परिक्रमा आहे, स्वतःला ओळखण्यासाठी ही परिक्रमा आहे, आत्मसाक्षात्कारसाठी ही परिक्रमा आहे. मनुष्याचा जन्म कशासाठी झाला आहे आणि काय साध्य करायचं आहे आणि काय मिळवायचं आहे, त्याच्यासाठी ही परिक्रमा आहे. एवढी आध्यात्मिक अनुभूती येतात नाम घेत चालले तर. सतत सदा स्मरी मुखा साईच्याचे नाम, तेच येई काम सदा तुझ्या. सतत नामस्मरण केलं तर तेच तुझ्या कामात येतं आणि येणार आहे. म्हणून ती परिक्रमा आहे. लोकांतातून एकांतात जाण्यासाठी परिक्रमा आहे, परिभ्रमण नाही. परिक्रमा आहे, तुम्ही तिला प्रदक्षिणा घालणार आहात.
4000 किलोमीटरची परिक्रमा आहे. हे आपल्या आश्रमात आल्यानंतर 10 किलोमीटर चालून आल्यानंतर त्यांचे पाय थकतात, तेव्हा आपण म्हणावं की ही जी परिक्रमा आहे तुम्ही शांततेने चाला. घर सोडलंय ना, मग सून काय करते, मुलं काय करतात, नातू जेवला का, मग आज काय रांधलं होतं, काय केलं होतं, काही देणं घेणं नाही आहे. कोणाचं कोणा वाचून काही अडत नाही. आपल्याला वाटतं की मी नाही आहे तर नातवाला कोण सांभाळेल, ती कशी करत असेल एकटी, काही नाही. उलट आपण नकोच असतो कोणाला. हे आपलं मन आहे की माझ्यामुळे अडेल, कोणाचं अडत नाही. 1 दिवसाचा मुलाची आई जाते, त्याचं सुद्धा अडत नाही, तो छान मोठा होतो. हे सगळं सोडून जर तुम्ही परिक्रमेला याल तर ती खरी परिक्रमा. कोण किती धावतं आहे, किती पळतंय, किती जातोय, ही काय बोलली ती काय बोलली, कर्म करू नका. ते कर्म कटवण्यासाठी परिक्रमा आहे, नामस्मरण करण्यासाठी परिक्रमा आहे. आध्यात्मिक आपली पातळी ओळखण्यासाठी परिक्रमा आहे. एका ठिकाणी तुम्ही नदीच्या ठिकाणी बसा, मातेच्या ठिकाणी ध्यान लावा, शांतता घ्या आणि श्वासावर नाम चालू द्या. येता जाता येता जाता रस्त्याने चालताना पुढे मागे चला. मैया नाहीतर एकटंच चालायला लावते. मैया हेच शिकवते, अकेला चलो रे. मनुष्य एकटा आलाय आणि एकटाच जाणार आहे, हेच परिक्रमा शिकवते. पण आम्ही शिकत नाही. आम्ही व्हिडिओ फोटोमध्ये आणि आपल्या अनुभूती आल्यानंतर त्याच्यातच आपण राहतो. ही अनुभवण्याची, अनुभूती घेण्याची, स्वला ओळखण्यासाठी खरं तर परिक्रमा आहे नर्मदा परिक्रमा. ही साधी नाही. पुढच्या कडव्यामध्ये बाबा म्हणतात, असे मी घोर अंधारी दृढताही रावो चरणासी. श्री गुरु स्वामी असताना, सद्गुरु भक्तराज असताना, धरू का भीती मरणाची. आता मी तर परिक्रमेला निघालोय, चाचपडतोय, कुठे रस्ता आहे, कुठे चाललोय, मी अंधारात सापडल्यागत माझी गती झाली आहे, मला समजत नाहीये. आता पुढे कोणता आश्रम आहे, काय व्यवस्था आहे, काय नाही. माझे सगळे गात्र सगळे ते बॅगा उचलून ओझे घेतात. आपल्या खांदे दुखायला लागतात, पाय दुखतायत, कोणा पाणी सहन होत नाही, कोणी आजारी पडतं, कोणाचे पाय मुरगळतात, पायाला जखमा होतात. अशा मी अंधारात सापडलेलो आहे. पण मी कशाला भीती बाळगू तू माझ्याबरोबर असताना. मैया गुरुमाऊली तू माझ्या बरोबर आहे, मैया माझ्या बरोबर आहे. नर्मदा मैया मी धारण केलेली आहे. मी इतकी घोर अंधारात असताना सुद्धा मी कशाला त्या मरण्याची भीती बाळगू. इतकं एकरूप होऊन ती परिक्रमा केली पाहिजे. तिच्यावरती अतिशय विश्वास, भावच काम करून जातो. मनी जैसा ज्याचा भाव तैसा पावे साई देव. तुमच्या मनात जसा भाव असेल तसा तुम्हाला तो साई पावेल, तशी ती मैया पावेल, तसा तुम्हाला गुरु पावेल. मनात भाव पाहिजे, लोकांना दिखावा नको. लोक करून आले म्हणून आम्ही पण परिक्रमा करून आलो, पायी करून आलो. नका फसवू सगळ्यांना. वाहनाचा आधार घेत घेत परिक्रमा कठीण आहे आणि खूप जण वाहनाचा आधार घेत घेत परिक्रमा करतात. 1-1, 2-2, 3-3 दिवस आश्रमात कुठे कुठे थांबतात आणि सांगतात की आम्ही पूर्ण पायी परिक्रमा केली. नका खोटं बोलू, ती मैया आहे. खरं सांगायला काय, प्रत्येकाचे शरीर धर्म वेगळे,
शक्ती वेगळी, प्रत्येकाकडनं कोणाकडनं कशी करून घे. मैया तू करून घेशील तशी, तू जितकं चालवशील तितकं, तशी मी परिक्रमा करेन. पण मैया तू पूर्ण करून घे ग आई, तुझ्या इच्छेप्रमाणे पण पूर्ण करून घे. तू बोलवलं ना ग आई परिक्रमेला मला, तू माझी परिक्रमा पूर्ण करून घे ग आई. मी किती घोर अंधारात सापडलेली आहे, मला रस्ता सुचत नाही आहे, पण मी कशाला भीती बाळगू. मला आता मरणाची सुद्धा भीती वाटत नाही आहे, कारण तू माझ्याबरोबर आहे. इतकं एकरूप व्हायला पाहिजे. लोकमान्य टिळक जेव्हा वृत्तपत्र लिहित बसले होते तर त्यांचा स्वतःचा मुलगा वारला. लोकांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा वारला म्हणून, पण त्यांनी तो आपला अग्रलेख जो होता, जो दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात होणार, तो अगोदर पूर्ण केला आणि मग ते गेले. धादांत स्वतःचा मुलगा वारलेला असताना सुद्धा असे लोक आपल्या भारतात झाले. RSSचे गोवळकर गुरुजी, ते तर साक्षामध्ये त्यांना विंचू चावला. ते जेव्हा अरण्यामध्ये तिथे अग्रलेख लिहित बसलेले होते, आडरानाला गेलेले होते कुठे, आणि तिथे त्यांनी लेख लिहिला, तर तेव्हा तर त्यांना विंचू चावत होता. लोकांनी सांगितलं हो तुम्हाला विंचू अगोदर त्याच्यावर औषध पाणी काही करूया. तर ते म्हणले विंचूचं काम करतोय, अगोदर मला माझा लेख पूर्ण होऊ द्या. आणि त्यांनी त्यांचा लेख पूर्ण केला आणि मग त्या जखमेकडे पाहिले. असे लोक होऊन गेलेत. भक्ती कशी करायची, तर ती सुद्धा भक्ती अगदी आपल्याला गुरूंनी सांगितलेलं की साक्षामध्ये आपण लोटांगण घालून समर्पण करा. तू ठेवशील तर मागणीची गरजच नाही आहे. गुरुला तुम्हाला काय द्यायचं ते सगळं गुरुला माहिती आहे. आपल्या भल्याचं वाईट जरी झालं गुरूंनी केलं, मग काय माझं त्याच्यातून काही चांगलं निर्माण होणार असेल. हा जर तुम्ही भाव ठेवला तर मग तो गुरु आणि तुम्ही लवकरच एकरूप व्हाल. ना तू है ना मैं हूँ है हरिओम तत्सत, एकरूप होऊन जातं. भाव खूप कामाचं करतो. पण काय झालंय हल्ली लोक स्वार्थी झाले. आपला स्वार्थ असेल तरच दुसऱ्यांशी बोलायचं. परिक्रमेमध्ये ते सगळं विसरायला होतं. कुठेही झोपा, कुठेही उठा, कसं खायला मिळेल काय मिळेल, सगळ्याची ऊन वारा पाऊस, जे मिळेल त्या अन्नाची किंमत, झोपेची किंमत, कुठे पंखा असतो नसतो, सोयी नसतात, हे सगळं मैया शिकवते. ह्या ज्या सुविधांची आपल्याला सोय लागलेली आहे, तर ती कशी आपण सहन करायची की कुठेही पडल्यावर कशी झोप येईल. जे खायला मिळेल ते मैयाच्या कृपेने मिळालं, मैयाने दिलं. अहो 4 लोक आले घरी तर आपण म्हणतो की हल्ली मोबाईल झाले, कळवून यायला काय होतं. आश्रमामध्ये इतके लोक परिक्रमावासी कुठे थांबणार आहेत माहिती नसतं. ते अचानक येतात, फोन करून येत नाहीत, पण तरी आश्रमवाले त्यांची व्यवस्था, सुंदर व्यवस्था ठेवतात. हे केवढं त्या आश्रमवाल्यांना त्या मैयाची कृपा की त्या आश्रमवाल्यांना आश्रम उघडवून देण्याची बुद्धी झाली आहे आणि तुमची सगळ्या ठिकाणी व्यवस्था सुंदर होते आहे. तुम्हाला फक्त चालत नामस्मरण करायचं आहे. येता जाता उठता बसा नाम नाम. कोण काय करतो, कोण किती चालतंय, काय चालतंय, आपल्या काही घेणं देणं नाही. एक मैया आणि मी. इतकं तुम्ही जेव्हा एकरूप होऊन चालाल, कोण काय करतं याच्याकडेच आपण काय झालं हल्ली जास्त लक्ष देतो. ते चुकीचं आहे. आपल्याला काय करायचंय. मला जन्म मनुष्य जन्म मिळालाय, मला साध्य करायचं ह्या जन्मात,
तर काय साध्य करण्यासाठी जन्म मिळाला आहे? मी कोण? कशासाठी माझा जन्म झाला आहे? मला काय प्राप्त करायचं आहे? हे जेव्हा गुरूंकडनं आपल्याला कळतं आणि आपण नामस्मरणाला लागतो की हे सगळं झूट आहे, हा सगळा मायेचा बाजार आहे, मला कोणाचीच आस धरायची नाही आहे, मला कोणात आसक्ती ठेवायची नाही आहे, मला फक्त आणि फक्त या जन्माचं सार्थक करायचं आहे. मी कोण आहे? मी अहम ब्रह्मास्मी. मीच जर तो आहे तर मग मला स्वस्वरूपाचा, आपण जन्मलो तेव्हा आपण म्हणतो की मी कोण आहे याचा मला शोध घ्यायचा आहे. आपल्या डोळ्यावर झापड आहे. आपण कोण आहे? आपण ऑलरेडी ते आलेलं जन्माला, म्हणून आपल्या मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. आपण तोच आहे, परमात्म्याचाच अंश आहे, पण आपण विसरलोय. म्हणून एकाच जागी स्थिर बसलं, डोळे बंद केले, श्वासावर येता जाता नाम घेत राहिलं आणि त्या श्वासाकडे लक्ष दिलं तर आपल्याला कळलं की मी कोण आहे, कशासाठी माझ्या जन्म. स्वस्वरूपाचं ज्ञान. स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की मनुष्याला काही कुठलाच आनंद मिळवण्यासारखा राहत नाही. तोच ब्रह्मानंद, तोच आत्मानंद. म्हणून बाबा म्हणायचे की भजन म्हणा, डोळे बंद करा, नासाग्र दृष्टीने तुम्ही डोळ्यात आतल्यात किती ब्रह्मानंदाला टाळी लागेल. ब्रह्मानंद येतो, नाद ब्रह्म आहे. म्हणून भजन हीच साधना, भजन हीच संध्यामाना असं सांगितलं. पुढचं कडवं शेवटचं आहे. सदा मी षडरी पुढोही डुबतसे सांगू कोणासी, येई रे येई गुरुनाथा सुबुद्धी देई तरण्यासी. या भवसागरातून पार करण्याची मला तू सुबुद्धी दे. मी या षड्रिपूमध्ये फसलेलो आहे. मला हा त्रास होतो, तो त्रास होतो, हा असा तो तसा, या सगळ्या षड्रिपूमध्ये मी फसते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, उणं दुणं एकमेकांचं काढण्यात मी फसते. हे परमेश्वरा, हे गुरुमाऊली, शेवटी आपण काय मागतोय त्याला? सदा मी षडरी पुढोही डुबतसे सांगू कोणासे. मी या षड्रिपूमध्ये सतत डुबलो, या दुःखात, प्रारब्ध भोगांच्या मी दुःखी झालेलो आहे. तर तू ये आणि याच्यातून मला सोडव. ये आणि मला सोडव. तू मला सोडव, लवकर ये. त्याची काकुळतीने प्रार्थना करा, त्याला विनंती करा आणि काकुळतीने म्हणा, येई रे येई गुरुनाथा सुबुद्धी देई तरण्यासी. या भवसागरातून तरुण जाण्याची तुम्हाला शक्ती दे, बुद्धी दे. आणि या भवसागरातून तरुण जाण्यासाठी ही परिक्रमा आहे मैयाची. कारण सतत नाम, सगळं विसरून नाम, स्वस्वरूपाची ओळख, आत्मज्ञान की मी तोच आहे हे ओळखण्याची या षड्रिपूमधनं तुम्हाला काढ आणि मला या जीवन नौका माझी पार कर, या जन्मात पार कर. म्हणून एका भजनात बाबा म्हणतात, नका धुंडू राणी नका पाहू जनी, साई आहे मनी ध्यानी पहा. जोची साई माझा तोची आहे तुझा, श्रद्धेचा निवाडा
बाप करी. जशी तुम्ही श्रद्धा ठेवाल तसा श्रद्धेने बाप तुमचा निवाडा करेलच. कुठे धुंडू नका, कुठे जाऊ नका. तुम्ही कितीही फिरले, मी अगदी संक्षिप्तमध्ये थोडक्यामध्ये जे मला जेवढं माझ्या गुरुमाऊलींनी आकलन करून दिले तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा कळकळीने प्रयत्न करते की नका धुंडू राहणी, नका पाहू जनी, साई आहे मनी ध्यानी पहा. तुम्ही ध्यान धारणा करा. तुम्ही स्वतः डोळे बंद करून एकचित्ताने एका ठिकाणीच बसा. तो तुमच्यामध्येच आहे, तुमच्या जवळ आहे, तुमच्यातच आहे. हे परिक्रमेमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. अकेला चलो रे. जेव्हा तुम्ही एकटे जातात मैयाच्या ठिकाणी शांततेने ध्यान लावून बसतात किनाऱ्यावर, शतकोटीत त्याचं पुण्य मिळतं. नर्मदा किनारी जप केल्याने शतकोटीमध्ये पुण्य मिळतं. आणि असं जे पुण्य मिळतं एका ठिकाणी ध्यान केल्याने, तर लवकरच आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते. आणि मग तो जो आनंद आहे, ब्रह्मानंद आहे, स्वस्वरूपाची ओळख करण्यासाठी हा जन्म मिळाला आहे. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हा जन्म मिळालेला आहे. आपण याचं लोक काय करतात, स्वार्थी लोक मेल्यानंतर एकमेकांना ठेवण्यासाठी जातात, खांदा द्यायला जातात. मी लोकांना म्हणेल, अहो प्लीज कृपा करून मेल्यावर खांदा मी किती लोकांना दिले, तिथे चढाओढ लागते. एकमेकांना काय करू, मी कसं लवकर आलो, मी कशी धावाधाव केली ते दाखवतात. ते दाखवण्यासाठी नका जाऊ, चढाओढ नका करू. तो मनुष्य व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्याला हात देण्याचा प्रयत्न करा. तो जेव्हा दुःखात असतो, तो जेव्हा जिवंत असतो तोपर्यंत तुम्ही त्याची विचारपूस करा, भेटा, प्रेमाने वागा. भक्त परिवार सुद्धा मी बरेच ठिकाणी पाहिले की भक्त लोक भक्ती करतात, येतात, पण त्या भक्तीमध्ये सुद्धा हा असा, तो तसा, ही तशी, ती तशी, टिंगला टवाळक्या हसणं. अरे हे आपल्या गुरूंनी नाही शिकवलं. भजनावरती चर्चा करा, गुरूंच्या अनुभवावरती चर्चा करा. आपला कशासाठी जन्म झालाय त्याच्यासाठी चर्चा करा. आपल्याला काय मिळवायला इथे आलेलो आहे, कशासाठी आलो आहे. नुसतं कपडे लत्ते, साड्या, दागिने, तिथे सुद्धा गुरु महाराजांच्या ठिकाणी सुद्धा चढाओढ लागते. आपल्याला शो पीस बनवण्याची, आपल्याला दाखवण्याची. कोणी साध्या कपड्यांमध्ये आला त्याची टिंगले टवाळकी नका करू. हे बरोबर येणार नाहीये. फक्त नाम. आणि कशासाठी मनुष्य जन्म मिळालाय ती गुरु माऊली प्रत्येक भजनातून आमचे परमपूज्य बाबा आणि दादा सांगत आले की हा जन्म कशासाठी मिळालाय. जिवंतपणे एकमेकांना ओळखा. एका भक्ताचं दुःख दुसऱ्या भक्ताचं काय. बरेच वेळेला भक्त मरून जातात पुष्कळचे, पण भक्तांना एकमेकांना माहिती नसतं, कोणी कोणा सांगत नाही. अरे काय आपण जगतोय, काय आपल्या गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलंय, काय भजनातून सांगितलेलं आहे. हे हेवे दावे रुसवे फुगवे याच्याकडे न जाणं. त्याथे जाऊ नका, इथे जाऊ नका, हे करू नका, त्याची पाठ फिरली की बोला, याची पाठ, हे गुरूंनी नाही सांगितलं. तो मनुष्य जन्म मिळालेला आहे त्याचं सार्थक करण्यासाठी आपण गुरु केले, गुरु मंत्र घेतलाय. त्या गुरूंना पण पश्चाताप नका होऊ देऊ की मी यांना गुरुमंत्र का दिला, कोणत्या कारणासाठी यांना दिलं, मी यांना जवळ केलं आणि आपले भक्त काय वागून राहिलेत, त्यांना गुरुलाही पश्चाताप होईल असं नका वागू. त्याला जे आवडतं ते कार्य करा, नाम घ्या.
त्या गुरूंना सुद्धा खूप त्रास होता आपल्या वागण्याचा. एकाच ठिकाणी बसा, नामस्मरण करा, त्यांनी दिलेले भजन गा, दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. मेल्यानंतर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन त्याला हात द्या. हात देण्याचा प्रयत्न करा. मेल्यानंतर तर त्याला कोणी उचलून नेणार आहे, जाळणार आहे. त्याच्यासाठी तुमची गरज नाही आहे. जेव्हा त्याची गरज आहे, तो जिवंत आहे, तोपर्यंत त्याच्या भावना जपा, त्याच्याशी प्रेमाने वागा. हे जरी माणुसकीचं लक्षण शिकले तरी तुम्ही खूप शिकले. हे गुरु माऊली, तू मला या षड्रिपूंमधनं सोडव आणि माझी जीवन नौका तू पार कर, याच जन्मात पार कर. परत मला जन्म मरण्याच्या फेऱ्यातून चुकव. त्यासाठी मी गुरुमंत्र घेतलेला आहे ग आई, मला माफ कर ग आई. असं हे या प्रभू या माया बाजारी या भजनाच्या निरूपणातून आज आपण बघितलं. आणि ते गुरूंनी बोलून घेतलं माझ्याकडनं. बोलविता धनी माझा बाप बसलाय आणि तो बोलून घेतोय. मी कोण बोलणार आहे? माझी काय एवढी शक्ती? माझी पात्रता नाही, योग्यता नाही, तो बोलून घेतोय. ही जेव्हा आपल्याकडनं शक्ती, आपल्याला किती शक्ती माझ्या मागे, ती बुद्धी देते, बुद्धीचा दाता माय बाप. अशा या माझ्या गुरूंना, सद्गुरू भक्तराज महाराज आणि रामानंद महाराजांना मी कोटी कोटी प्रणाम करते की मला असे गुरु लाभले. इतके सुंदर भजन, स्वरचित भजनातूनच त्यांनी पूर्ण वेदांत, पूर्ण भगवद्गीता, पूर्ण ज्ञानेश्वरी, जीवनाचा गूढार्थ त्यांनी मला दिला, आम्हा सगळ्यांना दिला. त्यांचे उपकार मी खूप ऋणी राहीन आयुष्यभर. त्यांचे ऋण फिटणार नाही या जन्मात तरी. एवढं बोलून माझं निरूपण थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय. सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय. हरिओम तत्सत. नर्मदे हर हर. माँ नर्मदा मैया की जय. माँ नर्मदा मैया की जय. माँ नर्मदा मैया की जय.